आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सकाळी सकाळी हिचा चेहरा बघितला. आता दिवस कसा जाणार आहे गॉड नोज. गुड मॉर्निंग मॅडम. मी आत येऊ? ये, असं नाही म्हटलं तरी आत येणारच आहेस ना तू. हो, कारण तुम्हाला बरं करण्याची जबाबदारी घेतली आहे ना मी, आणि तुम्ही नाही म्हणालात तरी सुद्धा मी करणारच आहे. ही फालतू बडबड करत बसण्यापेक्षा जे काम करायला आली आहेस ते कर आणि गेट आउट. What is this? काढा. मी सकाळी सकाळी ग्रीन टी घेते. मॅडम, पण सध्या तुमच्या पोटासाठी काढाच योग्य आहे. आणि मी शिवाय तुमच्यासाठी उपीट पण बनवून आणलंय ना. What? काय हे काय अतरंगी पदार्थ आणतेस तू? नाही, अतरंगी नाही. आणि उपीट म्हणजे उपमा रव्यापासून बनवलेला असतो, त्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळेल ना मॅडम. आणि असंही तुम्ही डाएट फॉलो करता ना, डाएटसाठी हे परफेक्ट आहे. काय झालं मॅडम? तुमचं डोकं खूप दुखतंय का? त्रास होतोय का तुम्हाला? हो, मला खूप त्रास होतोय तुझा. माझी काळजी असल्याचं नाटक का करतेस तू? गो आउट. नाही, मी नाटक नाही करत आहे. मला खरंच मनापासून तुमची काळजी वाटते. आणि असंही मला माझ्या फॅमिलीची काळजी घ्यायला आवडते. आणि मी डॉक्टरांनी जे सांगितलंय ना तेवढंच फॉलो करते फक्त. मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला बरं नाहीये, पण तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. पथ्य पाळायला हवे तुम्ही सुद्धा. नाही, आजारपणात तोंडाला चव नसते, काहीच खायला आवडत नाही मला माहिती आहे, पण थोडं थोडं खाल्लं तर लवकर बरे व्हाल ना तुम्ही. किती बोलतेस का तू? किती बोलतेस? आणि तू माझी काळजी नाही घेतली ना तरी मी बरी होणारच आहे. मला तुझी गरज नाहीये बरं व्हायला. मी माझी बरी होईल. तू आधी जा, म्हणजे मी लवकर बरी होईल. प्लीज गो आउट. खूप इरिटेट करतेस तू मला. मॅडम, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय. आणि मलाही असं वाटतंय की तुम्ही बऱ्या होईपर्यंत ना कामाचा स्ट्रेस घेऊ नये. मी हाऊसवाईफ नाहीये, एक बिझनेस वुमन आहे. मला घरातली 4 माणसं नाही, ऑफिसमध्ये 4000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज हँडल करायचे असतात. मी अशी घरी बसून नाही राहू शकत. ऑफिसला जाणं मस्ट आहे माझ्यासाठी. नाही, तुम्ही बरोबर बोलताय, पण बिझनेस चालवण्यासाठी नीट असणं गरजेचं आहे ना. आणि तुमची तब्येत ठणठणीत असली तरच तुमचं कामावर लक्ष लागेल, बरोबर ना मॅडम? बिझनेससाठी का होईना 2-3 दिवस आराम करा ना. आणि बघा, 2-3 दिवसांनी असं काही फारसा फरक नाही पडणार आहे. आणि राहिला विषय ऑफिसच्या कामांचा, तर त्या ऑफिसमधली सगळी कामं करायला देवांश सर आहेत ना. आउट. जस्ट डोंट ईट माय ब्रेन. गो. आई, आले आले. वरुण, हे बघ, हा घे डबा. आणि हे बघ,
गडबड करू नकोस हं. शांतपणे काम कर आणि त्यांना नीट विचारून घे माझं काम काय, माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. हा, आणि एवढ्या सगळ्या गडबडीत डबा खायला विसरू नकोस. हो हो हो, मी सगळं करेन. अगं तू मला अशा इन्स्ट्रक्शन्स देते जणू काय माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेचा नाही पण कामाचा पहिला दिवस आहे आणि तू कितीही मोठा झाला ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. बर, निघू आता, नाही तर पहिल्याच दिवशी उशीर होईल. नाही, थांबा, आले अगं आई, आता काय? आले रे. हे हे अगं डबा दिलाय तू ऑलरेडी. लाडू आहे त्याच्यात. मधल्या वेळी भूक लागली ना तर खाऊन घे. आणि हो, तुझ्या त्या नवीन मित्रांना पण दे. धर. बरं ठीक. तुला यश मिळू दे तुझ्या कामात. आणि गाडी सावकाश चालवायची. हेल्मेट घालायला विसरू नको. आणि उगाच जास्त उन्हात अनात फिरू नकोस. हा काय? हे घे. अरे वरुण, अरे थांब थांब, 1-2 मिनिटं थांब. चांगल्या कामाला निघालायस ना, दही साखर घे. असू दे असू दे असू दे. यशस्वी भव, खूप पैसे कमव. काय कुठे लागली आहे नोकरी? म्हणजे सरकारी नोकरी आहे, प्रायव्हेट नोकरी? अगं बाई, मी तरी काय प्रश्न विचारतीये. आता माझा भाचा एवढा हुशार म्हटल्यावर चांगलीच नोकरी लागली असणार नाही का? छान एसीत बसून नोकरी करणार माझा भाचा, हो ना? मामी, तुला वाटतंय तसा कोणताच जॉब नाहीये. मी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागलोय. अगं बाई, म्हणजे ते इकडचं पार्सल तिकडे देतात ते? असू दे, काही हरकत नाही. कामाला लागलायस ना, ते महत्वाचं नाही का? पगार कमीच असेल ना मग? असू दे, जो काही असेल तो. पण महिन्याचा पूर्ण पगार माझ्या हातात द्यायचा. लक्षात ठेव, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे कसं हळूहळू का होईना कर्ज फिटेल तुमचं. मग तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे, नाही का? अरे वरुण, कुठं बाहेर निघालायस? अहो, बरं झालं आलात. वरून नोकरीवर निघालाय. आशीर्वाद द्या त्याला तुमचा. भाई, बहिणीने अर्धवट ठेवलेलं कर्ज फेडणारे पोरगा. मला तर इतका अभिमान वाटतोय वरून तुझा. वरुण, मामी म्हणते ते खरे? आधीच्या आधी आत हो, कुठेही जायची गरज नाहीये. तुझ्या ताईने काय सांगितलंय लक्षात आहे ना? तुझं शिक्षण पूर्ण होईस्तोवर तू नोकरीचा विचार सुद्धा मनात आणायचा नाहीयेस. आणि मी जिवंत आहे अजून. काय पैसे लागतील ते कसे आणायचे, कुठून आणायचे हे मी बघीन ना. त्यासाठी वरुणनी पैसे कमवून आणायची गरज नाहीये. अरे मामा, तू इतके वर्ष